चला तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला एकदम मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, जी टिकवूनही राहते भरपूर दिवस आणि मुलांना पण तुम्ही देऊ शकता आणि याचे भरपूर वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवू शकता. तर रेसिपी आम्ही बनवायला चालूच केली होती मम्मीनी. त्यासाठी इथे परत आम्ही पीठ काढल्यानंतर मला वाटलं की मी तुम्हाला रेसिपी दाखवा, म्हणून परत हे थोडं थोडं पीठ जे जे साहित्य आम्ही वापरले ते मी तुम्हाला इथे दाखवते आहे. मैदा घेतलेला आहे, थोडा रवा घेतलेला आहे, काळे तीळ घेतलेले आहे, तूप टाकलेलं आहे, थोडं कसुरी मेथी टाकलेली आहे, मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि जिरे टाकायचे आहे, पांढरे जिरे टाकायचे आहे. याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे थोड्या मापात मी तुम्हाला दाखवते आहे, कारण ऑलरेडी आमचं भिजवण्याची तयारी चालू होती, मग मम्मी करत होती, मला वाटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करावा. तर मटरीची ही रेसिपी, मेथी मटरीची मी तुम्हाला दाखवते आहे. मैदा नसेल वापरायचं तर गव्हाचं पीठ पण तुम्ही सरळ वापरू शकता, एकदम मस्त बनते त्याची पण. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याला आता असं घट्ट मळायचं आहे. बिलकुल लूज पीठ मळायचं नाहीये, ही काळजी घ्यायची आहे. कडक तुम्हाला आटा किंवा पीठ याचं कणिक मळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर साठा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी कॉर्नफ्लोअर आणि तूप थोडं गरम करून घातलं होतं त्याच्यात, म्हणजे मग ते साठा व्यवस्थित तयार होतो. आणि एकदम तुम्हाला आहे 2 ते 3 चमच्यांच पहिले तुम्हाला पिठाचा बनवून घ्यायचा आहे, तेवढा सफिशियंट होऊन जातो, म्हणजे तुमचा वेस्ट पण जाणार नाही मग. तर आता एकदम फाईन असा विदाउट लम्स हा साठा बनवून तयार झालेला आहे. याला आपण आता साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आता आपलं पीठही भिजलेलं आहे व्यवस्थित. तर पीठ बघू शकता एकदम असं कडक इथे मळून ठेवलेलं होतं. आता याला परत इथे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटल्यास तेलाचा हात तुम्ही याला लावून घ्यायचा आणि मोठे मोठे याचे असे, जेवढे तुमचे पीठ असेल तेवढे असे मोठे मोठे गोळे याचे करून घ्यायचे आहे. आणि पीठ न लावता शक्यतो तुम्हाला याची मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. शक्यतो पिठाचा वापर तुम्ही करू नका, अगदी नसेल होत तर थोडंसं तुम्ही हाताने स्प्रिंकल करू शकता पीठ. आणि अशा प्रकारे मस्त ही पोळी अशी मोठी लाटल्या जाते व्यवस्थित, बिना पिठाची पण. आणि त्यानंतर थिकनेस तुम्हाला पण नंतर पोळीचं दाखवून देते मम्मी. तर आता या प्रकारचा थिकनेस तुम्हाला पोळीचा ठेवायचा आहे, म्हणजे मग मटरी एकदम मस्त बनते. त्यानंतर साठा जो आपण तयार केला होता तो आता याला व्यवस्थित पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे. हातानेच व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे, कारण हातानेच व्यवस्थित काम होतं. सगळीकडे हा साठा स्प्रेड झाल्यानंतर त्याला आता चपातीला आपल्याला असं बारीक बारीक बाकरवडीला करतो तसं रोल करून घ्यायचं आहे. आणि या मटरीमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकार तुम्हाला व्हेरिएशन्स करू शकता. सेम पिठामध्ये मी इथे कसुरी मेथीची केलेली आहे. तुम्ही कढीपत्ता थोडासा ड्राय रोस्ट करून टाकू शकता, कढीपत्त्याची बनवू शकता. मेथी सुद्धा ड्राय रोस्ट करून टाकू शकता, ताजी मेथी. त्यानंतर दुसऱ्या तुम्हाला काही आवडत असतील व्हेरिएशन्स मध्ये, जशा तुम्ही टाकू शकता, अशा पालेभाज्या कुरकुरीत तळून टाकू शकता याच्यामध्ये. तर आता किंवा लाल तिखट वगैरे पण तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे टाकून ती पण करू शकता, गार्लिक वाली करू शकता. भरपूर असे प्रकार तुम्हाला तुमच्या मनाने ज्या व्हेरिएशन्स तुम्ही करू शकता. हे सिंपल आहे, प्लेन आहे, म्हणजे याचे चाट पण बनवल्यावर चांगलं लागतं. आता किती प्रकार मी व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगून दिलेले आहे, तुम्ही काय काय बनवू शकता आणि कसं कसं बनवू शकता. म्हणूनच म्हणते, माझ्या रेसिपीला अजून फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करून ठेवा. आणि त्यानंतर आता इथे हातानेच तुम्ही असं प्रेस करू शकता, किंवा मग नंतर थोडंसं त्याला एक बेलण्याने असं फिरवून घेऊ शकता. रोल केल्यानंतर त्याचे पतले पतले पीसेस इथे कट करून घेतलेले आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही दिसत असेल तसं. त्याला हाताने प्रेस करून तुम्ही डिरेक्टली तळू शकता, पण थोडं जाड वाटत असल्याने थोडं थोडं याला एक असं बेलनं त्याच्यावर फिरवून घेणार आहे. आणि मग तुमच्या मठ्या अशा एकदम मस्त लेअर लेअर वाल्या आणि कुरकुरीत बनतात, एकदम छान. जास्त पण पतल्या केलेल्या नाहीये, तरी पण कुरकुरीत बनतात. त्याचं कारण हेच आहे की पीठ तुम्ही भिजवतानाच मेन काळजी घ्यायची आहे. तर सगळ्या मटरी आता इथे बनवून होत आलेल्या आहेत, बाकीच्याही आता राहिलेल्या बनवून घेणार आहे. आणि त्यानंतर मला आता तळायला घ्यायचं आहे. हे तुमचं महिनाभरही टिकू शकतं. कुठे तुम्हाला प्रवासात जायचं असेल किंवा मुलांना टिफिनसाठी बनवून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला चाटसाठी बनवायचं असेल तर ते तुम्ही बनवून ठेवू शकता. एकदा बनवले की महिनाभर ह्या राहतात. तर आता तळणं चालू केलेलं आहे, तेल गरम करत ठेवलेलं होतं. आणि मस्त अशा याला तुम्हाला घाई करायची नाही तळताना. जर घाई केली तर तुमचं मध्ये कच्चं राहील आणि नंतर नरम पडतील. तळताना तुम्हाला तेल तापवून नंतर मिडियम लो फ्लेमवरच तुम्हाला हे तळायचं आहे, एकदम हाय फ्लेमवर याला तळू नका.
आणि मस्त मग अशा क्रिस्पी कुरकुरीत होतं. त्याला मी हलवलंच नाहीये, ऑटोमॅटिक त्या वर येत आहे, तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर. आणि मग त्यानंतर याला जसं जसं ब्राऊन रंग येत जाईल तसं तसं तुम्ही याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर आता रंग बदलत चाललेला आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, आणि अशा गुलाबी रंगाच्या झालेल्या आहे. थोड्याशा अजून तुम्हाला ह्या लेवलला तुम्हाला काढून घ्यायचे असतील तेलातून तर तुम्ही काढू शकता, आणि थोडंसं अजून गुलाबी ब्राऊन होऊ द्यायचं असेल तर तशा पण तुम्ही होऊ देऊ शकता. त्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार याची 100% गॅरंटी. आटा तुम्ही गव्हाच्या पिठाच्याही करा किंवा मैद्याच्याही करा, कशाच्या पण त्या व्यवस्थित बनतात. फक्त रवा त्याच्यात ऍड करायला विसरू नका. तर मस्त अशा मठऱ्या आता बनवून तयार झालेल्या आहे. नुसत्याच खाण्यासाठी इतक्या छान लागल्या, मुलांनी त्या सॉस सोबत खाल्ल्या, कोणी याच्यावर चॅट करून खाल्लं. बरेच प्रकार तुम्ही याच्यात व्हेरिएशन्स करू शकता. आणि चहा सोबत पण टी टाइमला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हे खाऊ शकता. तर व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर नक्की एक लाईक द्यायला विसरू नका, आणि आवडल्यास तुम्ही कमेंट करू शकता. आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण तुम्ही फीडबॅक करून सांगू शकता. आणि बघू शकता मटरी किती मस्त बनलेली आहे, एकदम कुरकुरीत झालेली आहे. आणि ह्या स्टोअर करून ठेवू शकता महिनाभरापर्यंत. महिनाभर तर टिकतच नाही, कारण इतक्या टेस्टी झालेल्या असतात की येतात आता सगळ्या संपून जातात त्या. तर मस्त अशा मठऱ्या आता मी बनवल्या आहे, तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यास मला कमेंट करून सांगा. तर अजून एक नवीन छान रेसिपी सोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. बाय बाय.